लय दिवस झाले मशीनवाले काका चाटा देऊ राहिले होते. मी तर डायरेक्ट धरूनच आणलं त्याला आपल्या वावरामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. मला जायचं होतं वावरामध्ये कारण की आपली काढ नव्हती आज मक्का. सगळ्यात पहिला आलो काकाच्या घरी. आता पोतड्या तर घ्यावं लागेल ना. पोतड्या घेऊन घेतले आणि सरळ निघलो वावरात जाण्यासाठी. वावरात येतच आपल्या काकाच्या पुंजावर लागली होती मक्काची मशीन. आलो आपल्या वावराजवळ, गाडी दिली लावून पोतडे घेऊन आलो मक्काच्या पुंजाजवळ. पोतडे दिले ठेवून चला म्हटलं सगळ्यात पहिले महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन घेऊ. सकाळीच महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन घेतले. एकच नंबर भारी वाटला मला. चला म्हटलं आपल्या काकाची मक्का किती काढायची राहिली, चला म्हटलं पाहून तरी येऊ. काय तुझं काय एका घंट्यामध्येच काकाची पूर्ण मक्का चेक करून टाकली होती मशीन. काका म्हणे जाय तू तिकडे ते धसकडे काढून घे, कारण की पट्टी जर टाकली पट्टी पाठवून देईन. मग मी लागलो धसकडे काढायला. तेवढ्यातच काका आले. मग मशीन घेऊन काका लावत होते हवेच्या हिशोबाने मशीन. काकाने दिली मस्तपैकी मशीन लावून सगळ्यात पहिले पट्टी घेतली टाकून द्या खाली. झाली मग आपली मक्का काढायला सुरुवात. मक्का बनले पास काढतो मशीन. मशीनीचे मालक आणि ते मस्तपैकी बसले होते इकडे. तुम्हाला जर धाडच्या जवळपास मक्का काढायची असेल तर मला मेसेज करा. मशीनीची इतकी स्पीड होती ना, एक टोपलं भरत नाही तर दुसरं टोपलं भरत होतं. झाली आपली पूर्ण मक्का काढून आणि त्याच्यात सगळे 7.5 मॅच मागा लागली. मग चप्पलच तुटून गेली. आम्हाला एका एकरामध्ये 40 कट्टे झाली. तुम्हाला किती कट्टे झाली कमेंट करून नक्की सांगा. मशीनीवाल्या काकानं त्याने चहा बोलवला होता. ते सगळेजण घेत होते चहा. तुमच्या भावाने बी त्याच्या बरोबर एक कप चहा घेऊन घेतला. तुम्हाला तर माहिती तुमचं भाऊ फुकटचं कुठं सोडत नाही. चहा घेऊन घेतला आणि चाललो घरी, कारण की आज काय आपल्याला मार्केटला मक्का देणं नव्हती, उद्या नव्हती, कारण की त्यामुळे आपल्याला उद्या शिवून होतं पोतड्या मक्काच्या. चला तर भावना आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. मग व्हिडिओ जर आवडत असतील तर फॉलो करून टाका, नसेल आवडत तरी फॉलो करून टाका.